डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासाकरता भाडेतत्वावर हवाई वाहनांचा म्हणजे हेलिकॉप्टर आणि विमान पुरवठा करण्यासाठी शासनाने साई एव्हिएशन व एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या दोन एजन्सीज नियुक्त केल्या आहेत। दिनांक 27/1/2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा मुंबई ते बारामती हा दौरा निश्चित झाला। या दौऱ्याची माहिती अजितदादा पवार यांचे खासगी सचिवांकडनं एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आली। त्यानंतर दिनांक 28/1/2026 रोजीच्या श्री अजितदादा पवार यांच्या मुंबई ते बारामती दौऱ्यासाठी एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीकडनं 20:45 VSR कंपनीचे विमान बुक करण्याबाबत कारवाई करण्यात आली। अजितदादा पवार यांच्या दिनांक 28/1/2026 रोजीच्या मुंबई ते बारामती दौऱ्यासंदर्भात दिनांक 27/1/2026 रोजी सायंकाळी 19:15 विमान बुक करण्याबाबत कळवले व 20:45 सदरचे विमान बुक झाले। पायलट को पायलट यांची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट, पायलट सुमित कपूर यांची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट दिनांक 28/1/2026 रोजी सकाळी 7:09 व को पायलट शांभवी पाठक यांची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट सकाळी 7:13 विमानाच्या उड्डाणापूर्वी करण्यात आली आहे। त्या टेस्टमध्ये अल्कोहोलचा अंश नाही, ती टेस्ट निरंक आली आहे। दिनांक 28/1/2026 रोजी श्री अजितदादा पवार हे देवगिरी निवासस्थानावरून निघून मुंबई विमानतळावर सकाळी 7:52 पोहोचले। श्री अजितदादा पवार त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विमानामध्ये बसल्यानंतर विमान सकाळी 8:12 मुंबई विमानतळावरून बारामतीसाठी या विमानाचे उड्डाण झाले। मुंबई विमानतळ परिसर तसेच बारामती परिसरातील CCTV फुटेज प्राप्त करण्यात आले आहे। मुंबई विमानतळ परिसरातील CCTV फुटेजमध्ये श्री अजितदादा पवार हे विमानतळावर आल्याचे व विमानात बसल्याचे दिसते, परंतु सदर विमान बारामती विमानतळावर लँड होण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले। सदर प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाला असून दुर्घटनाग्रस्त विमानातील तत्कालीन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अजितदादा पवार व इतर 4 यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण डेथ ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असोसिएटेड विथ बर्न इंजुरीज असे देण्यात आलेले आहे, जे अननॅचरल या संज्ञेत येते। दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचे DNA तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत। ते त्यांचे नातेवाईकांचे DNA सोबत जुळले आहे। पायलट व को पायलट यांचा व्हिसेरा व रक्त तपासणी अंती अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याचे निष्पन्न होत नाही। दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचा व्हिसेरा व ब्लड तपासणी करण्यात आली। त्या रिपोर्टमध्ये विषाचा अंश आढळून आलेला नाही। विमानामध्ये स्फोटक पदार्थांचा अंश नसल्याबाबत राखेच्या तपासणीमध्ये न्याय सहाय्यक
वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजितदादा यांच्याशी संबंधित PA, सुरक्षा अधिकारी, बंदोबस्त अधिकारी, VSR कंपनीचे संचालक VK सिंग व रोहित सिंग यांच्याकडे चौकशी करण्यात आली. सदर विमानातून इंधनाचे वेगळे कॅन वाहून नेल्याबाबत कुठलाही पुरावा आढळून आलेला नाही. पायलटची नेमणूक दिनांक 27/1/26 रोजी 21:11 स्लॉट्स अलॉटमेंटसाठी तात्पुरत्या स्वरूपात विमानाचे क्रू डिटेल्स मध्ये पायलट म्हणून कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांच्या नावाचा मेल बारामती एअरपोर्ट डायरेक्टर यांना करण्यात आला होता. अशा प्रकारे स्लॉट अलॉटमेंटसाठी तात्पुरते नावं देऊन स्लॉट निश्चित करण्याची पद्धत आहे. त्यानंतर पायलट व को पायलटची नेमणूक करण्यात येते असे VSR कंपनीकडनं सांगण्यात आले. VSR कंपनीचे ऑपरेशन्स टीमने शेड्यूल रोस्टरमध्ये या दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय व दिलीप सिंग यांना पायलट म्हणून 22:42 नेमले. परंतु पायलट राहुल ओबेरॉय यांनी त्यांचे पोट खराब असल्याने त्यांना सकाळचे फ्लाईटऐवजी संध्याकाळचे लातूर जाणाऱ्या फ्लाईटवर ड्युटी देण्यात यावी असे सांगितल्याने लगेच त्यांच्याऐवजी कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना या विमानासाठी नेमले. त्यानंतर VSR कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने या दौऱ्यासाठी कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना पायलट नेमल्याचे नवीन शेड्यूल रोस्टर हे रात्री 23:54 संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले. त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही पायलटची नेमणूक करण्यात आलेली नव्हती, तर पुरेशा आधी व आदल्या रात्री दिनांक 27/1/2026 रोजी 23:54 पायलट सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना नेमण्यात आले होते. त्यांनी विमान उड्डाणापूर्वी पुरेसा आराम केला होता. सुमित कपूर यांना 36 तास व शांभवी पाठक यांना 9 दिवस आराम मिळालेला होता. दुर्घटनाग्रस्त लिअरजेट 45 VT SSK विमानासंबंधी माहिती. विमानाचे मेकिंग वर्ष 2010, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस 16/9/2021, VSR कंपनीच्या नावाने रजिस्ट्रेशन 27/12/2022, रजिस्ट्रेशनची वैधता 15/8/2027, एअरवर्दीनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट दिनांक 10/9/2025 रोजी DGCAने सदर विमानाचे निरीक्षण करून सदर सर्टिफिकेट दिले असून ते 1 वर्षासाठी लागू असते. विमानाची अलीकडच्या काळातली तपासणी. VSR कंपनीच्या इंजिनियर्सनी विमान उड्डाणाचे एकूण 4,776 तास झाले असताना दिनांक 23/3/2025 रोजी विमानाची शेवटची तपासणी करण्यात आलेली आहे. VSR कंपनीचे कामकाज. VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी 2011 करण्यात आली आहे. सध्या या कंपनीचे संचालक VK सिंग व त्यांचा मुलगा रोहित सिंग हे आहेत. VSR कंपनीचे काम VK सिंग हे पाहतात. कंपनीकडे एकूण 16 विमानं, 20 पायलट आणि 36 को पायलट आहे अशी माहिती प्राप्त करण्यात आलेली आहे. तांत्रिक बाबी संबंधीची माहिती. AAIB चा प्राथमिक अहवाल प्राप्त आहे. तथापि अंतिम अहवाल आल्यानंतर पोलीस तपासामध्ये तो समाविष्ट करण्यात येईल व तपासात त्याचा विचार करण्यात येईल. VT SSK विमानाचे वार्षिक इन्शुरन्स 27/8/2025 रोजी काढण्यात आले असून त्याचा प्रीमियम वार्षिक 25,56,384 इतका आहे. विमानाची लायबिलिटी ही 50 कोटी आहे. आतील व्यक्तींची लायबिलिटी प्रति व्यक्ती 1 कोटी इतकी आहे. पायलट सुमित कपूर यांचे ब्रेथ ॲनालायझर टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने 2010 व 2017 त्यांचे लायसन्स सस्पेंड करण्यात आले होते. त्यानंतर 1 महिना लिअरजेट विमान चालवण्याचे अमेरिकेत ट्रेनिंग करून आल्यानंतर त्यांना को पायलट आणि त्यानंतर SLF
या प्रकारचे 100 तासाचे ट्रेनिंग केल्यानंतर सन 2021 मध्ये पायलटचं लायसन्स पूर्ववत मिळालं होतं. त्यानंतर नियमित स्वरूपात पायलट म्हणून ते विमान चालवत होते. CIDच्या मार्फत या घटनेचा पुढचा तपास चालू आहे. उपरोक्त अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी विविध लोकप्रतिनिधीमार्फत शासनाला विनंती करण्यात आली. विशेषतः स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील विनंती केली की CBIच्या माध्यमातून याची चौकशी केली जावी. त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 20/2/2026च्या पत्रान्वये केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांना या संदर्भातली विनंती केली आहे. तसंच 6/3/2026 रोजी राज्यातील लोकप्रतिनिधी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे देखील सदर प्रकरणाची सर्वसमावेशक, पारदर्शी व कालमर्यादा ठरवलेली चौकशी करण्याची विनंती केलेली आहे. मी स्वतः त्या संदर्भात त्यांच्याशी बोललो आणि CBI चौकशीच्या संदर्भात ते आत्ता जो काही अहवाल आहे त्या अहवालाची वाट पाहत आहेत. तो अहवाल आल्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई ते करणार आहेत. केंद्र शासनाने या विमानाच्या अपघाताची चौकशी केंद्रीय विमान उड्डयन मंत्रालयाच्या अखत्यारीतील एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट ब्युरो AIIB यांच्यामार्फत AAIB यांच्यामार्फत सुरू केली असून त्याचा प्राथमिक अहवाल AAIBच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अहवालाच्या आधारे पुढील बाबी निदर्शनास येतात. अपघाताची माहिती मिळताच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे महासंचालक व इतर 3 अधिकारी यांनी घटनास्थळी त्याच दिवशी 28/1/2026 रोजी तातडीने भेट देऊन पाहणी केली. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA च्या 3 अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथकही घटनास्थळी त्याच दिवशी तपासासाठी दाखल झाले. सदर अपघाताच्या तपासकामी आंतरराष्ट्रीय तांत्रिक सहाय्य देखील घेण्यात आले आहे. त्यानुसार इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ICAO नियमानुसार नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड NTSB USA याला या प्रकरणाची सूचना देण्यात आलेली आहे व त्यांची मदत घेण्यात येत आहे. बंबार्डियर हनीवेल या विमानाशी निगडीत तांत्रिक कंपन्या आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन USA यांचे तांत्रिक तज्ज्ञ तपासामध्ये सहभागी केले गेले आहेत. फ्लाईट डेटा रेकॉर्डर SSFDR मधील डेटा डाउनलोड करून AAIB लॅबमध्ये विश्लेषण सुरू आहे. विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर यामधील डेटा मिळवण्यासाठी NTSBची मदत घेतली जात आहे. सदर अपघाताच्या तपासासाठी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर AME, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, एव्हिएशन मेडिसिन स्पेशलिस्ट या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. एकूणच तपासामध्ये तांत्रिक डेटा विश्लेषण, घटनास्थळ तपासणी, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत, फ्लाईट रेकॉर्डर विश्लेषण आणि हवामान विमानतळ परिस्थितीचा अभ्यास या सर्व बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. सदर अपघाताच्या दरम्यान AAIBच्या अहवालानुसार खालील बाबी निदर्शनास आल्या आहेत. बारामती विमानतळावर अधिकृत MET मेट्रोलॉजिकल सुविधा उपलब्ध नाही. VFR उड्डाणासाठी आवश्यक विजिबिलिटी किमान 5000 मीटरपेक्षा जास्त अपेक्षित आहे. तथापि घटनेच्या वेळी विजिबिलिटी 3000 मीटर इतकी होती. विमानतळावर विंडसॉक शिवाय कोणतेही नॅव्हिगेशन उपलब्ध नव्हते. त्यामुळे सदर लँडिंग हे पूर्णपणे व्हिज्युअल रेफरन्सवर अवलंबून होते. विमानतळावर स्वतःची ARFF एअरक्राफ्ट रेस्क्यू अँड फायर फायटिंग सुविधा उपलब्ध नव्हती. सन 2016 नंतर रनवेचे डांबरीकरण झाले नव्हते. तसेच रनवेवर खडी व चिन्हे फिकी झालेली आढळली. बारामती विमानतळ हे अनकंट्रोल्ड एअरफील्ड असणारे आहे. सारांश, सदर प्रकरणाची CID मार्फत चौकशी सुरू असून
AAIBचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तपासाच्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल. सदर प्रकरण CBIकडे मी आधीच सांगितलं की त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आता या संदर्भात ही जी काही वस्तुस्थिती आहे, या व्यतिरिक्त काही गोष्टी या ठिकाणी समोर आल्या. खरं म्हणजे रोहित पवारजींनी अतिशय भावनिक पद्धतीने हा मुद्दा मांडला आणि निश्चितपणे चेतन तुपेंनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने तो मुद्दा मांडला, अनेकांनी मांडला. निश्चितपणे महाराष्ट्राची आणि देशाची आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही अपेक्षा आहे की याची नीट चौकशी झाली पाहिजे, यातलं सगळं सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. मी या निमित्ताने केवळ एवढंच सांगू इच्छितो की रोहित पवार प्रयत्न करतायत, चांगलं आहे, आमचं सगळ्यांचं त्यांच्या प्रयत्नाला समर्थन आहे. मात्र ही भावना होता कामा नये की इतरांना त्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे, ही भावना अयोग्य आहे. या सभागृहात बसलेल्या बहुतांश लोकांना, अजितदादांच्या कमी अधिक प्रमाणात सर्वांना अजितदादांच्या संदर्भात तीच संवेदना आहे. प्रत्येकाचं हे मत आहे की याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या चौकशीच्या आड कोणीही येता कामा नये. आणि विशेषतः मागच्या काळामध्ये अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार 3 वेळा तरी किमान मला येऊन भेटले. चौकशीचं काय चाललेलं आहे, चौकशी CBIची कधी सुरू होणार आहे. त्यांनी मला ही विनंती केली की एकदा आम्हाला सगळ्यांना घेऊन तुम्ही अमितभाईंकडे घेऊन चला. मी त्यांना सांगितलं सभागृह आपलं सेशन संपल्यानंतर मी अमितभाईंची वेळ घेतो, तिथे देखील आपण जाऊ. परिवारातही अनेक वेळा त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात प्रत्येकाच्या भावना तेवढ्याच तीव्र आहेत. कदाचित कोणी एक्सप्रेस करतं, कोणी करत नाही. आणि या निमित्ताने एक गोष्ट अजून मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे. आपण प्रयत्न करतात ही चांगली गोष्ट आहे आणि मी तर तुम्हाला सांगतो राज्य सरकार आपल्या प्रयत्नांमध्ये जिथे जिथे राज्य सरकारचा रोल असेल पॉझिटिव्हच राहील, तिथे मदतच करेल. पण एक महत्त्वाचा मुद्दा आलाय FIRच्या संदर्भात आणि म्हणून आणि आपण जितेंद्रजी तो मुद्दा मांडला म्हणून मी सांगतो, ललिता कुमारीमध्ये जो तुम्ही वारंवार मुद्दा मांडता तो मुद्दा काय आहे? FIR कशा करता? टू सेट लॉ इन मोशन. FIRचा अर्थ काय आहे की कुठली तरी अशी नोंद पाहिजे की ज्या नोंदीने टू सेट लॉ इन मोशन झाला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा ॲक्सिडेंटमध्ये टू सेट द लॉ इन मोशन ADR रजिस्टर होतो आणि ADR रजिस्टर झाल्यानंतर ज्यावेळेस संपूर्ण चौकशी पूर्ण होते आणि त्याच्यामध्ये जर असं आढळलं की याच्यामध्ये ॲक्सिडेंट नाही आहे, याच्यामध्ये काही क्रिमिनल एलिमेंट आहे, याच्यामध्ये काही निग्लिजन्स आहे, याच्यामध्ये काही चुका आहेत, याच्यामध्ये काही घातपात आहे, त्यावेळी जेव्हा चार्जशीट जाते त्यावेळी हा FIR मध्ये कन्वर्ट होऊन ती चार्जशीट जाते. ADR आणि FIR मध्ये अंतर काही नाही. दोघांचंही काम टू सेट द लॉ इन मोशन आहे. आणि म्हणून आपण बघा, उद्या FIR मध्ये एखाद्याचं नाव आलं की यांनी मर्डर केलाय असं नाव आलं तरी ते महत्त्वाचं नसतं, चार्जशीट महत्त्वाची असते. चार्जशीटमध्ये पुराव्यानिशी त्याचं नाव आहे की नाही. आपण अनेकदा पाहतो, कधी कधी राजकीय कारणाने अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लोकांची नावं टाकली जातात पण त्यांची चार्जशीट होते का? नाही होत, कारण पुरावा नसतो. त्यामुळे क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आपण समजून घेतली पाहिजे. क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये या ठिकाणी टू सेट द लॉ इन मोशन हे महत्त्वाचं असतं. टू सेट द लॉ इन मोशन हे अपघाताच्या केसमध्ये ADRनीच आपण करतो. त्यानंतर ज्यावेळेस आता हे सगळे अहवाल येतील, यात निग्लिजन्स दिसेल किंवा जे दिसेल, ऑटोमॅटिक तो FIR होईल आणि त्यातनं त्याची चार्जशीट जाईल. म्हणून मला असं वाटतं की आता कदाचित रोहित पवारांचे ते काका होते, त्यांचे जास्त जवळचे असतील,
पण आमचे मित्र होते आणि मला तर असं वाटतं की कदाचित म्हणजे त्यांच्या जवळचे लोक सांगू शकतील की गेल्या 5-7-8 वर्षात तर जेवढी माझ्याशी मैत्री होती तेवढी कदाचित राजकारणात फार कोणाशी असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे आम्ही कुठेतरी त्यांच्यावर FIR होऊ नये किंवा तो ब्लॉक व्हावा हे का करणार आहे? आपल्याला क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये या पद्धतीनंच काम करावं लागतं. होतो ना, अगदी मी उदाहरण सांगतो की बावनकुळे साहेबांना बुक्की मारली, FIR होऊन जाईल, कारण ते हर्ट आहे. हा ॲक्सिडेंट असल्यामुळे पहिले ADR होतो, ADRच FIR मध्ये कन्वर्ट होतो, त्याची ती प्रोसेस चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, आपल्या भावना तीव्र असल्यामुळे आपण राहुलजींना भेटलात, राहुलजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन त्या ठिकाणी FIR दाखल करा. कर्नाटकमध्ये 0 FIR दाखल झाला. नाही ठीक आहे, त्यांनी नसेल सांगितलं, तुम्हाला मनात वाटलं असेल, पण मी तुम्हाला सांगतो, नाही द्या ना शेवटी, असं नाही, द्या शेवटी. पण मी तुम्हाला सांगतो, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो काही 0 FIR आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. इट इज इल्लीगल. याचं कारण 0 FIRच्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टीम FIR करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टीमला 0 FIR करता येतो. जिथे FIR करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जर विक्टीम पोचू शकत नसेल तर 0 FIR होतो आणि तो 0 FIR हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. अशा पद्धतीनं 0 FIR घेण्याचं ज्युरिस्डिक्शन कर्नाटकला बिलकुल नाही. उद्या हे जे काही कर्नाटकने केलं आहे यात काय होणार? उद्या जर हीच पद्धत ठेवली तर आमचे विखे पाटील साहेब मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध 0 FIR नोंदवतील. आणि माझ्या दबावापोटी समजा नोंदला गेला, मी आणत नाही दबाव, नोंदला गेला आणि तो 0 FIR म्हणून जाईल. आणि म्हणून याकरता 0 FIR नाही आहे. मी आपल्याला पद्धती पण सांगतो, म्हणजे यू मे बी अग्रीव्ड अँड यू हॅव ऑल राईट टू बी अग्रीव्ड, पण त्याच्यातली पद्धत ही आहे, याकरता पद्धत अशी दिलेली आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला जर वाटतं की FIR दाखल झालाच पाहिजे आणि समजा प्रशासनाचं मत आहे की ADR विल बी कन्वर्टेड इनटू FIR, तर याच BNSच्या कायद्याने तुम्हाला 175(3) दिलेला आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला संबंधित कोर्टात जाता येतं आणि कोर्ट डायरेक्ट करतं की याच्यात FIR दाखल करा. त्यामुळे हा जो काही कर्नाटकने जे काही केलेलं आहे तुमच्या मनात नसेल, पण हे कर्नाटकने राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट चाललेलं नाही, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन डिरेल करण्यात येत आहे, कुठल्या तरी दबावाखाली इन्व्हेस्टिगेशन चाललंय. अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केलाय. अन्यथा नाही, याला शेमचा विषयच नाही. नाही एक मिनिट. आणि म्हणून तुमची भावना नसली तरी खरं म्हणजे कर्नाटक मधल्या पोलीस स्टेशननी तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं की या ठिकाणी 0 FIR ची केस नाही आहे, कारण यू हॅव ॲक्सेसिबिलिटी टू द पोलीस स्टेशन वेअर इट इज रजिस्टर्ड, यू हॅव ॲक्सेसिबिलिटी. आणि त्यांनी जर तो रजिस्टर केला नाही तर 175(3) अंतर्गत तुम्ही कोर्टातनं तो रजिस्टर करून घेतला पाहिजे. पण मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो. आणि पुन्हा सांगतो
तुम्ही जे प्रयत्न करतात माझं समर्थन आहे, मी त्याच्या विरोधात नाही आहे. फक्त ते प्रयत्न करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तरुण आहात, इतरांची तीव्रता कमी आहे असं तुम्ही समजू नका. कदाचित तुमच्यामध्ये लिडरशिप आहे, तुम्ही समोर जाऊन करतात. काही असे असतील की ज्यांना मनातलं वाटतंय पण ती लिडरशिप त्यांना दाखवता येत नाही किंवा त्यांच्यामध्ये ती कार्यपद्धती नाही आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या निमित्ताने सांगतो की या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे करावं लागेल, आणि आपल्याला माहिती आहे, आपण स्वतः मला पत्र दिल्यानंतर आपण त्याचा उल्लेख केला, जसंच्या तसं मी ते पत्र केंद्र सरकारला पाठवलं आणि केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा मी करतोय. आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात मला असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण यात काहीही चुकीचं हे होऊ देणार नाही, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.